शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपून बसले असतील तिथून तात्काळ घराजवळ ये. चारी बाजूनी पोलीस आहेत. शंकर बांबळे ज्या ठिकाणी लपून बसला असतील तिथून तात्काळ घराजवळ ये. चारी बाजूनी पोलीस आहेत. तात्काळ खाली यायचं आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझी आई आणि तू खाली ये. पोलीस पूर्ण जंगलामध्ये आहेत. पळून जायचा प्रयत्न करू नको. सर तुम्ही आरोपी आहे खरं तर हे जंगलाच्या दिशेने पळाला अशी प्राथमिक माहिती समोर येते. कशा पद्धतीने सर्च मोहीम चालू आहे? यामध्ये आमचे एक अधिकारी आणि 4 कर्मचारी ते पाठीमागचं जे जंगलात भाग दिसतो आहे त्या भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहेत. तसेच आमचे नवीन मुलं जे आहेत RCBचे त्यांना घेऊन आम्ही याच्यामध्ये ते सुद्धा पथक एक आतमध्ये गेलेलं आहे. त्यांचासुद्धा शोध घेण्यात येत आहे. तसेच जे वरच्या भागामधले जे गाव आहेत त्या गावामध्ये स्थानिक पोलीस पाटील असतील आणि स्थानिक लोक असतील त्यांना या आरोपीचे फोटोग्राफ हे पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही माहिती घेत आहोत, शोध घेत आहोत. आरोपीच्या ज्या 2 मोटरसायकल होत्या त्यांनी दोन्ही घरी ठेवले. त्या याचा अर्थ तो कुठलंही वाहन घेऊन गेलेला दिसत नाही. त्याच्याजवळ मोबाईल आहे का? मोबाईलसुद्धा नाही त्याच्याकडं. त्याचा मोबाईल ते घरातच फुटलेला आहे. तो त्याचं लोकेशन आम्ही चेक केलं तर घरीच आहे तो मोबाईल. आरोपीसोबत त्याची आई देखील गेली असं समजतंय. काय सक्सेस? आरोपीसोबत त्याची आईसुद्धा आहे आणि तो मूळचा आंबेगाव हद्दीतील आहे आणि ते त्याच्या मामाकडे इथं राहत होता आणि त्यामुळे ते एखाद्या वेळेस पुन्हा तो आंबेगाव हद्दीत सुद्धा जाण्याची शक्यता आहे किंवा इथं जे काही लपण्याच्या जागा असतील डोंगरामध्ये त्या डोंगरामध्ये सुद्धा लपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही इतर टेक्निकल गोष्टी आहेत त्या माध्यमातून स्क्वॉड वगैरे पाचारण केलंय का? हा, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत आम्ही तांत्रिक बाबीने जे आम्ही तपास करणार आहे ते सुद्धा आम्ही आता सगळं सांगू शकत नाही आपल्या माध्यमातून. परंतु सर्व ज्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माध्यमांचा आम्ही वापर करून त्या आरोपीचा शोध घेत आहोत.